सिडको परिसरात किरण उषा वसंतराव राजवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। सिडको तसेच नाशिक महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार प्रचारासाठी जनसंपर्क सुरू करत आहेत। प्रभाग क्रमांक 27 ब गटातून स्थानिक एकमेव दमदार चेहरा म्हणून पुढे असलेले इच्छुक उमेदवार किरण उषा वसंतराव राजवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून किरण राजवाडे यांनी सातत्याने समाजसेवेचे व्रत जोपासले आहे। सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर राहिले आहेत। कोविड महामारीच्या भीषण काळात त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ऑक्सिजनची सोय यासाठी अहोरात्र धडपड केली। स्थानिक नागरिकांसाठी सहज संपर्क साधता यावा यासाठी 15 नोव्हेंबर रोजी सिंहस्थ नगर सर्कल, राका चौक, अभिषेक बेकरी जवळ नवीन नाशिक येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। हा सोहळा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भाजप आमदार सीमा हिरे आणि भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार अपूर्व हिरे, शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या शुभ हस्ते पार पडला। उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी आमदार सीमा हिरे यांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले। संपर्क कार्यालय हे सुरुवात होत आहे आणि आजचा दिवस हे अतिशय चांगला त्यांनी निवडलेला आहे। आज आदिवासी समाजासाठी लढणारे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा यांची आज 150वी जयंती आहे आणि या जयंतीचं निमित्त साधून आज किरणजी यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करतायत। त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करते। आपण त्यांचा आदर्श ठेवून निश्चितच पुढील काळात आपली ही वाटचाल कायम ठेवू अशी देखील मी त्यांना सूचना करते। खरं तर बऱ्याच वर्षापासून आपल्या या भागात प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतील, काही ना काही त्यांच्या समस्या असतील, याकरता किरण राजवाडे हे नेहमी पुढाकार घेऊन या समस्या सोडवत असतात आणि त्यामुळे एक संपर्क कार्यालय असावं जेणेकरून कोणत्याही नागरिकाला सहज भेटता येईल किंवा त्यांच्या अडचणी सोडवता येईल, याकरता संपर्क कार्यालय आवश्यक आहे। आणि त्यामुळे या संपर्क कार्यालयातून निश्चितच जे कोणी दीन दुबळे गोर गरीब अडले नडले जे कोणी येतील त्यांना इथे निश्चितच त्यांचं समस्यांचं निराकरण होईल याची मला खात्री आहे। बऱ्याच वेळा संपर्क कार्यालय अनेक जण उघडतात, परंतु कालांतराने तिथे कुलूप असतं किंवा कोणीच नसतं आणि फक्त नावाला संपर्क कार्यालय राहतं। परंतु जर काही योजना आपल्या इथून राबवता आल्या, मग त्या केंद्राच्या असतील, राज्य शासनाच्या असतील, जेणेकरून ते एक आधार केंद्र संपर्क कार्यालय न राहता कुठलीही अडचण तर लोकांच्या मनात पटकन लगेच आठवलं पाहिजे की अरे मी या कार्यालयात गेलो तर माझी लगेचच इथे समस्या निराकरण होईल, अशा पद्धतीचं एक आधार केंद्र इथे सुरू होईल। माजी आमदार अपूर्व हिरे यांनी शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पक्षाच्या नवीन नाशिक मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी किरण राजवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आपण करतो आणि खऱ्या अर्थाने एक चांगला कार्यकर्ता, समाजाच्या उपयोगात काम करणारा, समाजकार्य करणारा कार्यकर्ता, म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या करता धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून मी किरणकडे पाहतो। प्रभाग क्रमांक 27 मधल्या नगरसेवकांनी कार्यालय टाकलं होतं, पण निवडून आल्यानंतर ते कधी कोणाला दिसलेच नाही। 5 वर्षात ते फक्त निवडणुकीमध्ये तिथं उगवले आणि त्यामुळं खरं तर चांगला कार्यकर्ता या ठिकाणी आज काम करतोय आणि त्याने आज कार्यालयाला उद्घाटन केलं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याच्या हातून एक चांगलं काम या संपूर्ण परिसरामध्ये घडेल, लोकांची चांगली सेवा त्या निमित्तानं होईल। अडीअडचणीच्या प्रत्येकाला त्याचा जो स्वभाव आहे हा निश्चितरित्या एक चांगलं काम या निमित्तानं होईल। भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। या कार्यालयाच्या माध्यमातून किरण भाऊ राजवाडे आणि त्यांचे सहकारी करणारे, आता सीमाताईंनी सांगितलं की केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक अशा योजना आहे की त्या
ऑनलाईन भरल्यानंतर त्या योजनांचा आपल्याला लाभ मिळतोय. आणि त्यामुळे माझं असं मत आहे राजवाडे की या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण शासनाच्या ज्या ऑनलाईन योजना असतील त्या ऑनलाईन योजना फॉर्म भरून देण्याचं काम, सेवा देण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं या भागातील नागरिकांना त्या सुविधा मिळतील, ते सोयीस्कर होईल असं मला वाटतं. विविध मान्यवरांनी किरण राजवाडे यांच्याशी संवाद साधत त्यांची भावी वाटचाल यशस्वी हो अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. की कीमत होती है उसकी धार से और हमारे किरण राजवाडे इनकी कीमत होती है उनके व्यवहार से. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही मी किरण म्हणजे आमचे भाचेच असं मी त्यांना समजतो. गेली 15 ते 20 वर्षापासून मी त्यांना बघत असतो. वार्डामध्ये कोणाचंही काम असेल तर तत्पर असतात आणि नगरसेवक असाच असावा, कारण फक्त वीज, रस्ता आणि पाणी याच्या पलीकडे सुद्धा खूप काही नगरसेवकाचं काम असतं. कारण आपल्या वार्डात, आपल्या प्रभागात सर्वप्रथम जर काम असेल तर आपल्या ज्या आया बहीण आहे यांची सुरक्षा. कारण अपना देश वो देश तो भाई लाखों बार मुसीबत आई, इंसानों ने जान गंवाई पर बहनों की लाज बचाई. आणि या अनुषंगाने खरोखर असाच कार्यकर्ता आपल्या वार्डात असावा. आम्ही तर काही राजकारणात नव्हे, परंतु आम्ही सामाजिक जे काम करत असतो, आमच्या या सामाजिक संस्थेकडनं आम्ही भारतीय जनता पार्टीतील सर्व आमच्या आमदार ताई असतील किंवा पदाधिकारी असेल यांना आम्ही विनंती करतो की खरोखर अशाच कार्यकर्त्याला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. किरण राजवाडे यांनी सगळ्यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. सीमाताई हिरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे, डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे, आमचे शहर अध्यक्ष सुनील नाना, त्यानंतर आमचे मंडल अध्यक्ष डॉक्टर साहेब जडे साहेब आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. मी मागच्या पंचवार्षिकला म्हणजे 8 वर्ष आधी इलेक्शनला उभो होतो. माझ्या मागे कुठलीही पक्षाची ताकद नसताना मी 1695 मतदान घेतलं ताई. आणि यावेळेस पक्षाची ताकद असल्यानंतर मी 3 ते 4 हजारच्या लीडनी येईल एवढी लोकांचीच आम्हाला हे देत आहेत की भाऊ तुम्ही लढा. आणि ताई अजून एकमेव स्थानिक उमेदवार म्हणून मी या वार्डातला आहे. मोरवाडी ग्रामस्थ असो किंवा आंबड ग्रामस्थ असो, ते खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे. प्रभागातील सगळे नागरिकांचं एकच म्हणणं आहे, भाऊ तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही पक्षाला सांगा की स्थानिक उमेदवार आहेत, तर पक्षाने मला एक संधी द्यावी, एवढंच मी सांगतो. या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि यावेळी आमदार सीमा हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजपा नेते महेश हिरे, राजेंद्र जडे, सुनील जगताप, तुळशीराम भागवत, मुरली तात्या भामरे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, संतोष सोनपसारे तसेच मोरवाडी गावातील संजूभाऊ गामणे, रामदास साबळे, दत्तूभाऊ तडाखे, खंडूभाऊ सोनवणे, दिलीपभाऊ आव्हाड, किरणभाऊ आव्हाड, माणिक घुगे, देवीदास घुगे, सुनील घुगे, भगवान घुगे, भगवान गामणे, अंबड ग्रामस्थ विष्णूभाऊ पडळ, शरद दातीर, मनोज दातीर, संतोष दातीर तसेच शिवाजी बरके, सुनील जगताप, संतोष सोनपसरे, भागवत तात्या, मुरलीधर तात्या भामरे, संजय भामरे, जडे साहेब, गांगुर्डे साहेब, पिंटू काळे, रवी चव्हाण, राहुल गणोरी यासारखे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन.